राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते, जे कागल परगण्याचे जहांगीरदार होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. 1708 साली कोल्हापूर स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेथील चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी यशवंतराव यांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले. शाहू महाराज यांचे शिक्षण. कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले हे त्यांचे शिक्षक होते, तर मी फिट्झिराल्ड हे त्यांचे मुख्य शिक्षक होते. 1885 मध्ये महाराजांना राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयात पाठवण्यात आले. त्यांचे लहान बंधू श्रीमंत बापूसाहेब, श्रीमंत काकासाहेब व दत्ताजीराव इंगळे हे महाराजांसोबत शिक्षण घेत होते. 1889 पर्यंत ते राजकोटला होते. त्यावेळी त्या महाविद्यालयाचे महाप्रिन्सिपल मॅकनॉटन हे होते. 1890 ते 1894 या काळात महाराजांचे शिक्षण धारवाड येथे पूर्ण झाले. या ठिकाणी सर स्टुअर्ट फ्रेझर व सर रघुनाथराव वेंकाजी सबनीस हे त्यांचे गुरु होते. तेथे महाराजांनी इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्यकारभार या विषयाचे शिक्षण घेतले. 1889 मध्ये इंग्रजांनी सर स्टुअर्ट फ्रेझर यांची नियुक्ती महाराजांचे ट्युटर व गार्डियन म्हणून केले. ते 1894 पर्यंत या पदावर होते. शाहू महाराज यांचा विवाह. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी महाराजांचा विवाह झाला. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची कन्या होती. विवाहाच्या वेळी त्या 11 वर्षाच्या होत्या. शाहू महाराज यांचा राज्याभिषेक. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते मरेपर्यंत म्हणजेच 6 मे 1922 पर्यंत एकूण 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राज्य होते. वेदोक्त प्रकरण. नियमित प्रथेप्रमाणे ऑक्टोबर 1899 साली महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत राजाराम शास्त्री भागवत, बंधू बापूसाहेब व मेहुणे मामासाहेब खानविलकर ही मंडळी होती. महाराजांचे स्नान सुरू असताना नारायण भटजी हे स्वतः स्नान न करता वेदोक्तऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. राजाराम शास्त्री यांनी ही बाब महाराजांच्या लक्षात आणून दिली. महाराजांनी त्याचे कारण विचारल्यावर वैदिक मंत्राच्या वेळी स्नानाची आवश्यकता असते, शूद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात, म्हणून मला स्नानाची आवश्यकता नाही असे त्यांनी उत्तर दिले. पण आपण शूद्र नाहीत तर क्षत्रिय आहोत असे महाराजांनी म्हटल्यावर नारायण भटजीने ब्राह्मण वर्ग जोपर्यंत तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही शूद्रच आहात अशी भूमिका घेतली. हे उत्तर महाराजांसाठी धक्कादायक होते. या धार्मिक अन्यायाची महाराजांना चीड आली. या घटनेमुळे महाराज विचारप्रवण व चिंतनशील बनले. अधिकाधिक सामाजिक सुधारणाकडे ते वळले. नोव्हेंबर 1901 मध्ये राजघराण्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी करावे असा आदेश महाराजांनी काढला. यावेळेस राजघराण्याचे विधी करण्याचे वार्षिक 30,000 इनाम आप्पासाहेब राजोपाध्याय यांना मिळाले होते. पण राजोपाध्याय यांनी नकार दिला. त्यांचा नारायण भटजींच्या मतास पाठिंबा होता. त्यामुळे शाहू महाराजांनी 1 मे 1902 रोजी त्यांचे इनाम का जप्त करण्यात येऊ नये अशी विचारणा केली. पण राजोपाध्याय यांना कोल्हापुरातील सनातनी ब्राह्मण व लोकमान्य टिळकांचा पाठिंबा असल्याने त्यांनी महाराजांची टिंगल सुरू केली होती. अखेर 6 मे 1902 रोजी महाराजांनी राजोपाध्याय यांना नोकरीवरून काढून टाकले व त्यांचे वतन रद्द केले. राजोपाध्याय यांनी इंग्रज प्रतिनिधी कर्नल फेरिस, मुंबई सरकार व लॉर्ड कर्झनकडे तक्रार केली, पण सर्वांनी त्यांचा अर्ज फेटाळला. हे वेदोक्त प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आणि ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे 2 गट तयार झाले. राजोपाध्याय यांना लोकमान्य टिळक, न. ची. केळकर, महादेव बोर्स, बाळासाहेब नातू, दादासाहेब करंदीकर, चिपळूणकर व महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मणांनी पाठिंबा दिला. टिळकांनी तर केसरीत महाराजांच्या विरोधात लेख लिहिला. टिळक यांनी प्रस्तुत लेख आपल्या सहकाऱ्यांपैकी कोणीतरी लिहावा असे म्हटले होते. शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांच्या जागी तात्याराव जोशी यांची 250 रुपये वेतनावर नियुक्ती केली. वेदोक्ताच्या हक्काची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी देखील केला होता. याची माहिती प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांना दिली होती. तेव्हा याच विषयावर ग्रंथ लिहिण्याची सूचना महाराजांनी ठाकरे यांना केली. म्हणून मग प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी हा ग्रंथ ठाकरेंनी लिहिला. सत्यशोधक समाजाची स्थापना. धनंजय कीर म्हणतात,
वेदोक्त प्रकरणामुळे शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या मतप्रणालीकडे वळले. कर्मवीर विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 1910 मध्ये सभा होऊन सत्यशोधक समाजाची पुन्हा स्थापना झाली. शाहू महाराजांच्या मार्गदर्शनानुसार परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर येथे भरलेल्या सभेत सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. या समाजाच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची निवड झाली. धनगर समाजाचे विठ्ठल विराजी ढोणे हे शिक्षक राजवाड्यावर नोकरीस होते. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे काम करण्यासाठी ढोणे यांची नियुक्ती केली. त्यांचे वेतन मात्र दरबार देत असे. शाहू महाराजांनी समाजाला इमारत बांधण्यासाठी गंगावेशीत 4 गुंठे जमीनही देणगी म्हणून दिली. येथे इमारत व्हावी म्हणून विठ्ठल ढोणे, हरिभाऊ चव्हाण व श्रीपतराव चव्हाण यांनी खेड्यात फिरून निधी जमवला. शाहूंनी देखील इमारत बांधकामास मदत केली. हरिभाऊ चव्हाण यांनी वास्तुशांती, पुरुषोक्त, संध्या, आवणी, विवाह, श्राद्ध यांची पुस्तके तयार केली. भास्करराव जाधव यांनी घराचा पुरोहित हे पुस्तक तयार केले. सत्यशोधक समाजाने 200-300 विवाह व अनेक धार्मिक विधी केले. खेडोपाडी चळवळीचा प्रसार झाला. महाराजांनी सत्यशोधक समाजास वर्षासन सुरू केले. जुलै 1913 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरू झाली. विसाजी ढोणे यांच्याकडे ही शाळा सोपवली. या शाळेत तयार झालेल्या पुरोहितांनी अनेक विधी केले. 1919 साली साताऱ्यातील काले येथे सत्यशोधक समाजाची परिषद केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेथे भाऊराव पाटीलांनी रयत शिक्षण संस्था स्थापवण्याचे जाहीर केले. 31 डिसेंबर 1919 व 1 जानेवारी 1920 या 2 दिवशी कराड येथे सत्यशोधक समाजाची परिषद दीनमित्रकार मुकुंदराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेस शाहू महाराजांनी मदत केली होती. सत्यशोधक समाजाचा हिरक महोत्सव 1933 मध्ये झाला. त्यावेळी एक ग्रंथ भाई माधवराव बागल यांनी प्रसिद्ध केला. जरी शाहू हे सत्यशोधक समाजाचे अधिकृत सभासद झाले नव्हते तरी सत्यशोधक शाहू असेच त्यांचे वर्णन या ग्रंथात करण्यात आलेले आहे. शाहू महाराज हे सत्यशोधक नव्हते असे मत स. मा. गर्गे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, य. दी. फडके, नलिनी पंडित यांचे होते. पण उपलब्ध पुरावे ते सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते होते हे दर्शवितात. आर्य समाजाची स्थापना. आर्य समाजात वैदिक पद्धतीने धार्मिक विधी न करणे व जातीभेद न मानणे यावर भर असल्याने महाराज या समाजाकडे आकर्षित झाले. कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन केली. डी. मालक यांना आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून नेमले. डॉक्टर बाळकृष्ण, प्राचार्य अविनाशचंद्र बोस व पंडित नारायण शास्त्री वालावकर यांनी आर्य समाजाचे काम केले. कोल्हापूर येथे समाजाची गुरुकुल सुरू करण्यात आले. 1918 साली महाराजांनी राजाराम महाविद्यालयात राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग हायस्कूल आणि पाटील तलाठी क्लास या संस्था आर्य समाजाच्या ताब्यात दिल्या. 1926 मध्ये छत्रपती राजाराम यांनी या संस्था पुन्हा संस्थानाकडे घेतल्या. महाराजांनी गुरुकुलात कर्नल वूड हाऊस या नावाने अनाथालय स्थापन केले. कोल्हापूरमध्ये गुरुकुलच्या शैक्षणिक कार्यांबरोबर धार्मिक क्षेत्रातही चांगले काम आर्य समाजाने केले. महाराजांनी शाळेमध्ये सत्यप्रकाश या ग्रंथाच्या अभ्यासाची सक्ती केली. या काळात दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे आर्य समाजाचे केंद्र होते. पन्हाळा तलावाजवळ आर्य समाजाच्या शाखांची मोठी वसाहतच निर्माण झाली होती. शाहू महाराजांनी स्वतःला मी आर्य समाजी आहे असे घोषित केले होते. ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज यांच्या तुलनेत आर्य समाजाचा महाराजांवर अधिक प्रभाव होता. कुलकर्णी वतने नष्ट केली. कुलकर्णी हा गावाच्या शेतजमिनीची नोंद ठेवत असे. हे कुलकर्णी शेतकऱ्यांवर अन्याय करत, सावकारी करत. महाराजांनी 15 सप्टेंबर 1918 रोजी कुलकर्णी वतने नष्ट केली व त्या जागी तलाट्यांची नेमणूक केली. नाराज झालेल्या कुलकर्ण्यांनी त्याविरुद्ध करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांच्याकडे तक्रार केली होती. कुलकर्णी चळवळ सुरू केली. या चळवळीस कुर्तकोटी, लोकमान्य टिळक, प्राचार्य विजापूरकर, विष्णू गोविंद, दत्तोपंत बेळवी व भालाकार भोपटकर यांनी पाठिंबा दिला. या काळात शाहूंच्या निषेधाच्या सभा झाल्या. माझ्या इनामी गावी तरी कुलकर्णी वतने खालसा करू नका, नाहीतर मी राजीनामा देईल अशी त्यांनी महाराजांना धमकी दिली होती. पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर डॉक्टर कुर्तकोटी यांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. प्रत्येक गावात किमान एक शाळा असावी व ती शाळा त्या गावात बहुसंख्येने असणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवावी असे महाराजांनी 1913 मध्ये जाहीर केले होते. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा ठराव दरबाराने 25 जुलै 1917 रोजी केला.
त्याचप्रमाणे सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण 3 सप्टेंबरपासून सुरू होईल असा जाहीरनामा महाराजांनी 8 सप्टेंबर 1917 रोजी काढला. या जाहीरनाम्यावर हंगामी महसूल अधिकारी भास्करराव जाधव यांची सही होती. या शिक्षण समितीने आराखडा तयार करण्यासाठी शाहूंनी समिती नेमली. त्या समितीवर रा. ब. हरी करमकर, कृष्णाजी धोंडो मराठे, प्राचार्य पंडितराव व विष्णुपंत काळे ही मंडळी होती. समितीने शिक्षण खाते हे महसूल खात्याचाच एक भाग मानावा असे ठरविले. या समितीने आपला अहवाल शिक्षण अधिकारी रा. ब. डोंगरे यांना सादर केला. 21 व 29 सप्टेंबर 1917 रोजी असे जाहीर केले की सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची ही योजना मुलींच्या बाबतीत लागू करण्यात येणार नाही. ती कोल्हापूर शहर, तालुक्यांची, पेठांची आणि महिलांची मुख्य गावे यात सुरू होईल. धनंजय कीर यांच्या याबाबत म्हणणे होते, धरण आणि कालवे याच्यावर खूप खर्च झाला होता. पैशांच्या अभावी ते ही योजना मुलींच्या बाबत लागू करू शकत नव्हते. या कायद्यानुसार शिक्षणास योग्य वयाची मुले म्हणजे 7 ते 14 वयाची ठरवण्यात आली. या वयातील मुलांच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक होते. तसे न केल्यास प्रत्येक महिन्यास 2 पैसे दंड आकारण्यात यावा असे आदेश काढले. मंदिर बांधताना शेजारी शाळेच्या खोल्या पण बांधाव्या असा नियम होता. पहिली शाळा चिखली येथे 18 मार्च 1918 रोजी स्थापन केली. 1918 मध्ये 27 शाळांमधून 1896 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 1922 मध्ये ही संस्था 420 शाळा व 22,000 विद्यार्थी एवढी झाली होती. शाहू महाराज म्हणाले होते, प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही. विद्यार्थी वसतिगृह 1896 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा शाहू महाराजांनी सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले. त्याचे नाव मराठा बोर्डिंग. सुरुवातीला यात सर्व जातीचे विद्यार्थी होते, पण नंतर यात जातीयता पाळण्यात येऊ लागली. परिणामी फक्त ब्राह्मण विद्यार्थी तेथे शिल्लक राहिले. अखेर ते वसतिगृह 1911 मध्ये बंद केले. या अनुभवामुळे सर्व जातींसाठी एकच वसतिगृह काढले तर त्यात जातीभेदामुळे मुले येणार नाहीत म्हणून जातवार वसतिगृह काढली. शिक्षणाचा प्रसार जसा जास्त होईल तसा जातीभेद कमी होईल व नंतर अशी जातीय वसतिगृह काढण्याची गरज पडणार नाही असे त्यांना वाटत होते. महाराजांनी कोल्हापूरमध्येच नव्हे तर पुणे, नगर, मुंबई, पंढरपूर, नाशिक व नागपूर येथील वसतिगृहांना देखील आर्थिक मदत केली. शाहू महाराजांनी 1901 पासून जातवार वसतिगृह काढण्यास सुरुवात केली. शाहू महाराजांनी 15 एप्रिल 1920 रोजी नाशिकच्या उदोजी स्टुडंट हॉस्टेलची पायाभरणी केली. श्री शिक्षण संस्थानातील शिक्षणाधिकारी असलेल्या मिस लिटल या मायदेशी गेल्यावर महाराजांनी फिमेल ट्रेनिंग स्कूलमधील शिक्षिका रखमाबाई केळवळकर यांना शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त केले. संस्थानात ठिकठिकाणी मुलींच्या स्वतंत्र शाळा काढल्या. भुदरगड सारख्या डोंगराळ भागात मुलींच्या शाळा काढल्या. हुशार मुलींना दरबारांनी शिष्यवृत्ती ठेवल्या होत्या. राजाराम विद्यालयातील सर्व मुलींना शिक्षण मोफत केले. रखमाबाई केळवकरांची मुलगी महाराजांच्या मदतीने वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकली. तसेच महाराजांची विधवा सून इंदुमती देवी यांना परिवाराचा विरोध असतानाही सोनतळी कॅम्पवर शिक्षण दिले. व्यावसायिक व उच्च शिक्षण तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था स्थापन केली. यामध्ये लोहारकाम, गवंडीकाम व सुतारकाम यांच्यासारख्या विषयाचे शिक्षण दिले जात होते. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल सुरू केले. शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केली. 6 महिन्याच्या प्रशिक्षण काळात 20 शिक्षकांना भाषा, अंकगणित, अध्यापन पद्धतीचे शिक्षण देण्यात येत असे. पाटील व तलाठी स्कूल सुरू केल्या. यात त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. 1851 मध्ये कोल्हापूर येथे इंग्रजी शाळा सुरू झाली होती. तिचे रूपांतर 1881 मध्ये राजाराम महाविद्यालयात झाले. दरवर्षी 50,000 रुपये खर्चासाठी या महाविद्यालयात संस्थानातर्फे देण्यात येत होते. हे महाविद्यालय महाराजांनी आर्य समाजाकडे सोपविले होते. शास्त्र जगद्गुरू विद्यापीठाची स्थापना शाहू महाराजांनी करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून डॉक्टर कुर्तकोटी यांची नेमणूक केली होती. पण कुलकर्णी वतने नष्ट केली तेव्हा त्यांचे महाराजांशी न पटल्याने ऑक्टोबर 1918 मध्ये त्यांनी पदत्याग केला. यानंतर आत्मशास्त्री चित्रे हे करवीरचे शंकराचार्य झाले. ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी 1920 मध्ये कोल्हापुरात श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली. यात 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. पारगाव येथे मौनी महाराजांचे पीठ होते. मौनीबुवा हे क्षत्रिय संत व शिवाजी महाराजांचे गुरु होते. ते मराठ्यांचे जगद्गुरू होते. या गादीचे पुनरुज्जीवन करण्याचे महाराजांनी ठरवले. शाहू छत्रपतींनी सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर यांची पाटगावच्या धर्मपीठावर शास्त्र जगद्गुरू म्हणून नेमणूक केली. 11 नोव्हेंबर 1920 रोजी पाटील यांचा वैद्यकीय मंत्राचा घोषित पट्टाभिषेक करण्यात आला. स्वतः शाहूंनी A.B. लट्टे
आणि इतर दरबारी लोकांनी त्यांना वाकून मुजरा केला. भास्करराव जाधव यांनी मुजरा केला नाही, पगडी गेली व पटका आला एवढाच फरक आहे असे ते म्हणत. वी रा शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील यांना हा निर्णय आवडला नव्हता. शास्त्र जगद्गुरू विद्यापीठाची निर्मिती हा निर्णय सत्यशोधक चळवळीच्या तत्वाच्या विरोधी होता, म्हणून सत्यशोधक मंडळी नाराज झाली. देव व माणूस यांच्यातील मध्यस्थ फुले यांनी नाकारला होता. पण या पीठाची निर्मिती करून महाराजांनी त्या विचाराचे उल्लंघन केले असा आक्षेप घेतला जातो. श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल या ब्राह्मणोत्तर पत्र संपादकांनी शाहूंचे समर्थन केले आहे. राजर्षी शाहू महाराज व अस्पृश्योद्धार. शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी असलेल्या शाळांची संख्या वाढवली, त्यांना फी माफीची सवलत दिली. कोल्हापुरात महार व चांभार यांच्यासाठी रात्रीची शाळा होती. महाराजांनी 1906 मध्ये आदेश काढून या शाळेला कायमस्वरूपी मान्यता दिली. तसेच चांभार व ढोरांच्या मुलींच्या शाळेसाठी 1907 मध्ये मंजुरी दिली. शाहू महाराजांनी 1907 साली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. भास्करराव जाधव व इतर मंडळींनी 1909 साली अस्पृश्यांसाठी स्थापन केलेल्या वसतिगृहाला जागा दिली. खाजगी खर्चातून 3 तसेच दरबारी खर्चातून 4 अशी एकूण 7 वसतिगृह त्यांनी चालवली. कोल्हापूरमध्ये मिस क्लार्क या युरोपियन विदुषी अस्पृश्योद्धाराचे कार्य करीत होत्या. तिचे नाव जनतेपुढे राहावे यासाठी महाराजांनी अस्पृश्यांच्या वसतिगृहास मिस क्लार्क वसतिगृह असे नाव दिले. राजाराम हायस्कूल व महाविद्यालयात अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याची भूमिका त्यांनी घेतली. प्रोत्साहनासाठी खास शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली. शाहूंनी आपले चिरंजीव प्रिन्स शिवाजीच्या स्मरणार्थ 10,000 रुपये खजिन्यात ठेवून त्या व्याजातून प्रत्येक अस्पृश्य विद्यार्थ्याला 5 रुपये शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली. महाराजांनी 24 नोव्हेंबर 1911 रोजी एक आदेश काढून राज्यातील सर्व अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली. गुन्हेगारी जातीची हजेरी पद्धत बंद केली. महार, मांग, रामोशी, बेरड, कोळी, गारुडी, पारधी जातींना गुन्हेगार ठरवून रोज पोलीस ठाण्यावर हजेरीचे बंधन त्यांना घालण्यात आले होते. 27 जुलै 1918 रोजी एक आदेश काढून महाराजांनी हजेरीची पद्धत बंद केली. महार वतने बंद केली. महारांना मिळालेल्या इनाम जमिनीस हडकी हाडोळा म्हणत असत. त्यांच्या वतनाला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. उलट वतनामुळे महारांना पाटील, कुलकर्णी, चौगुला व रयतेची 24 तास पडेल ती कामे करावी लागत. 1918 मध्ये शाहू महाराजांनी ही वतने कायद्याने बंद केली. तसेच वेट वरळ ही पद्धत देखील बंद केली. पुढे 1958 मध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक कायदा करून महारकीच्या वतनाचा शेवट केला. अस्पृश्यता निवारण्याचा प्रयत्न. राजदरबारातील मंडळीचे खाजगी नोकर म्हणून त्यांनी अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांचे अंगरक्षक महार होते. जातीवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रमही त्यांनी हाती घेतला. अस्पृश्यांना सूर्यवंशी समजण्यात यावे असा त्यांनी हुकूम काढला. त्यांच्यातील पहिलवानांना ते जाट पहिलवान म्हणत, तसेच चांभारांना सरदार व भंग्यांना पंडित असे म्हणत. लष्करी फडात 2 महार, 2 मांग आणि शहरातील पोलीस गेटवर 16 महारांची नेमणूक केली. महाराजांच्या घोड्याच्या तबेलात महार मतदारांपैकी एक गंगाराम कांबळे होता. त्याने हौदातील पाणी घेतले तर हौद बाटला म्हणून सवर्णांनी त्यास मारहाण करून जखमी केले. महाराजांनी त्याला नोकरीतून मुक्त करून कोल्हापूर शहरात भरवस्तीत सत्यसुधारक हॉटेल टाकून दिले. ते स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा फराळ करत असत. राजांच्या मृत्यूनंतर गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूरच्या एका बागेत त्यांचे स्मारक उभे केले. कोल्हापूर नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पोवार या दलितास दिले होते. कोणत्याही सरकारी खात्यात अस्पृश्यता पाळू नये असा नियम त्यांनी केला. स्पृश्य अस्पृश्य यांची सहभोजन घडवून आणली. 8 ऑगस्ट 1918 रोजी एक हुकूम काढून कोल्हापूर संस्थानात अस्पृश्य तलाठी नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मागासवर्गीयांसाठी आरक्षण. शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मागासलेल्या लोकांसाठी शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यात 50% जागा राखीव ठेवण्याचा हुकूम 26 जुलै 1902 रोजी काढला. प्रत्येक खात्याच्या प्रमुखाने या हुकुमानंतर भरलेल्या जागाचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे असे त्या हुकुमात स्पष्ट म्हटले होते. माणगाव परिषद. कोल्हापूरच्या माणगाव येथे 20 व 21 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. हीच माणगाव परिषद यासाठी शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला. या परिषदेच्या आयोजनासाठी कोल्हापुरातील अस्पृश्यांचे पुढारी डॉक्टर रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे, तुकाराम गणाचारी, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे व निंगप्पा एदाळे यांनी प्रयत्न केले. या परिषदेमधूनच बाबासाहेबांचे नेतृत्व उदयास आले.
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर. या परिषदेला 10,000 लोकसमुदाय उपस्थित होता. नागपूरच्या एक्झिबिशन ग्राउंडवर हा कार्यक्रम झाला. या परिषदेला श्रीपतराव शिंदे यांनी शाहू महाराजांचे भाषण वाचून दाखविले. कामगार सीताराम केशव बोले यांनी मुंबईत पीपल्स युनियन म्हणजेच लोकसंघ स्थापन केला. या संघटनेमागे शाहू महाराज यांचाच हात होता. ब्राह्मणेतर चळवळ 1917च्या आसपास महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीचे प्रकटीकरण झाले. त्यात शाहू महाराजांची भूमिका महत्त्वाची होती. या चळवळीतील अनेक नेतृत्वाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध महाराजांशी होता. 1919 ते 1921 या काळात महाराजांनी मद्रासच्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते डॉक्टर माधवन नायर, सर पी त्यागराज चेट्टी, सी नरेश मुदलियार व सर शंकर नारायण यांच्यासोबत चांगले संबंध निर्माण केले होते. आर्थिक क्षेत्रातील कार्य, उद्योग व व्यापार यासाठी 1906 मध्ये शाहू छत्रपती स्पिनिंग मिलची स्थापना केली. 1907 मध्ये सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरू केली. या गिरणीसाठी जागा मोफत दिली. कोल्हापूर पूर्वीपासून गुळासाठी प्रसिद्ध होते. 1895 मध्ये महाराजांनी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. पुणे मुंबईच्या व्यापाऱ्यांना कोल्हापुरात येण्यासाठी विविध व्यापारी सवलती दिल्या. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराजांनी प्रथम प्राधान्य दिले. भोगावती नदीवर धरण बांधण्याची योजना 1907 साली आखण्यात आली. 1908 साली या धरणाचे नाव महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे करण्यात आले. तसेच राधानगरी व काळंबावाडी धरणाची कामे हातात घेतली. शेतात नवनवीन प्रयोग व्हावेत असे त्यांना वाटत होते. चहा व कॉफीच्या लागवडीवर त्यांनी भर दिला होता. सावकारी नियंत्रणात आणून शेतकऱ्यांना कर्जे दिली. जनावरे व पिकांचे प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. दुष्काळ 1897 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. यावर महाराजांनी प्रभावी उपाययोजना केली. यावेळी म्हैसूरवरून धान्य आणण्याची नोंद आहे. दुष्काळ निवारणाची अनेक कामे सुरू केली. सहकार 1912 मध्ये कोल्हापुरात सहकार कायदा पास केला. कलांचे आश्रयदाते महाराजांनी संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला, शिकार, मल्लविद्या अशा कलांना आश्रय दिला. महाराजांना अनेक छंद होते. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत शिवचरित्र लिहिले. शाहू महाराजांनी स्वतः सिद्धांत विजय हा ग्रंथ लिहिला. ते स्वतः कुस्ती खेळत गावागावात तालमी व आखाडे यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. गायन कोकिळा केसरबाई केळकर, बालगंधर्व, नाटककार मामा वरेरकर, गोविंदराव टेंभे, बाबूराव पेंटर, कवी सुमंत यांना महाराजांनी आश्रय दिला. जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक अल्लादिया खान यांना कोल्हापूर दरबाराने आश्रय दिला. बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर या दोन बंधूंनी 1913 मध्ये कोल्हापूर येथे चित्रपट प्रदर्शनासाठी महाराष्ट्र सिनेमा हे सिनेमागृह स्थापन केले. आबालाल रहिमान या काळातील प्रसिद्ध चित्रकार होता. केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व व डॉक्टर लॉज ही मानद पदवी देऊन केला. अशा माझ्या थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा.